सिडकोमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे. सिडको परिसरात एका पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना तसेच नाशिक रोडच्या फर्नांडिसवाडी परिसरात गोळीबार करून गुंडाची दहशत असताना आता पुन्हा एकदा दिनांक 4/2/2024 रोजी सिडकोच्या उत्तमनगर भागात 7:30 वाजेच्या सुमारास काही मद्यपी युवकांनी हातात कोयता फिरवत परिसरातील गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. या घटनेमुळे अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सविस्तर वृत्त असे दिनांक 4/2/2024 रोजी सिडकोतील शुभम पार्क येथील राहणारे राकेश बारावकर यांची उभी असलेली i20 चारचाकी वाहन क्रमांक MH12 GM 3793